ही निवडणूक झाल्यानंतर रस्त्याचा प्रश्न असेल, रस्ता फक्त वरून नसतो, खालून रस्ता कोणाच्या बापाचा नसतो, खालून बोगदा काढून एक ठिकाणी इलनपाड्याला रस्ता आणू शकतो आपण, तेवढं सुद्धा विजय चौगुलेमध्ये कळतं. मी ते सांगायची काही कोणाला काही गरज नाही. दिघा येथील इलठणपाडा वार्ड क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे युवा नेते आणि युवा सेना महाविद्यालय कक्ष कार्यकारिणी सदस्य शुभम चौगुले यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन प्रबोधनकार ठाकरे विद्यालयात मोठ्या पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते विजय चौगुले, युवा नेते शुभम चौगुले, कार्यकर्ते यांच्यासह शालेय शिक्षक, शिक्षकस्तर कर्मचारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या आयोजकांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विजय चौगुले यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड आणि पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी छत्री वाटप करून सन्मानित करण्यात आले. यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी यावेळी प्रभागातील 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करून भेटवस्तू देण्यात आल्या. शुभम चौगुले विविध सामाजिक उपक्रमाद्वारे लोकांना आधार देण्यासाठी आणि विभागातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी नेहमी काम करत आहे. आज इलठणपाडा येथे प्रबोधनकर विद्यालयामध्ये आज आपण 10वी व 12वीच्या मुलांचा आज आपण गुणगौरव सोहळा ठेवण्यात आला. तसंच आपण त्यांना शाळेत उपयोगी वस्तू आपण त्यांना आज वाटप केले. तसंच आपण ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप असेल किंवा आयुष्यमान भारत कार्ड असेल याचा आज आपण चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण वाटप केलेलं आहे. जसे की आपल्याला आभा कार्डचं, आयुष्यमान भारत कार्डचं आपल्याला वैशिष्ट्य माहिती आहे की आपण जे शासनाच्या लिस्टमध्ये जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर आपण ते कार्ड दाखवण्यात आला तर आपल्याला 5 लाखापर्यंत हे मोफत आपली कुठलीही शस्त्रक्रिया असेल ही शासनातर्फे होईल. तर म्हणून आपण सर्वांना जिथं आभा कार्ड तसेच वाटलेले आहेत आणि आपण अजूनही पुढे सुद्धा आपण कॅम्प ठेवलेले आणि जास्तीत जास्त नावं आपण आयुष्यमान भारत कार्ड मध्ये जोडून घ्यायचा आपण प्रयत्न करतोय. तसंच आज आपण चौगुले साहेबांनी आज सर्व 10वी व 12वीच्या मुलांना मार्गदर्शन दिलं आणि असेच आपण कार्यक्रम दरवर्षी घेत राहू आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो. धन्यवाद. कारण काय आज सगळे मुलं 10वी व 12वी पास झाले. आज त्यांना अभ्यास करायला काही ना काही एक आपल्याला आपण लहान मुलांना जसे आपण खेळण्या देतो, आपण चॉकलेट्स देतो, आज सगळे मुलं मोठे झालेत. आज त्यांना काही ना काही एक प्रोत्साहन म्हणून एक छोटीशी भेट आमच्याकडून चौगुले साहेबांकडून एक छोटीशी भेट म्हणून आज आपण त्यांना शाळेत उपयोगी वस्तू दिलेत आणि त्यांना तसंच आम्ही मार्गदर्शन केलं आणि ह्यापुढे त्यांना सांगितलंय की कुठे त्यांना ऍडमिशनला प्रॉब्लेम असतील, कुठे फीसची कुठे प्रॉब्लेम होत असेल तर त्यांच्यासाठी मी आणि चौगुले साहेब खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांना कुठेही कुठली अडचण होऊन देणार नाही त्यांना शब्द दिला. विरोधक काही पण बोलून द्या पण आपल्या सर्वांना माहिती आहे की दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी वाटप केलेलं आहे. 1 वर्ष न चुकता आपण हा वाटप ठेवतो. आपण दरेक वर्षी ठेवत असतो वाटप हा. आपण फक्त इलेक्शन जवळ आलं की बाकींच्यासारखं आपण हे वाटप सुरू करत नाही. तुम्हाला माहित असेल की चौगुले साहेबांचा वाढदिवस असेल किंवा माझा वाढदिवस असेल तेव्हा सुद्धा आपण मुलांना काही ना काही शाळेत उपयोगी आपण वस्तू वाटप करत असतो. हे आमची लोकांप्रती आमची भावना आहे. जसं आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं की 80% समाजकारण 20% राजकारण, त्या धोरणाला घेऊन आम्ही चालतो आणि 80%च्या पुढे जाऊन आम्ही 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न करतो. तसंच धन्यवाद.